फ्रेंड्स, मी खूप दिवसानंतर आलेली आहे. खरं तर माझ्या काही प्रॉब्लेम्समुळे मी काही व्हिडिओज अपलोडही करत नव्हती. तर मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. ती जवळा, सुका जवळा कसा बनवायचा. चला बघा, मी हा जवळा घेतला, एकदम स्वच्छ धुवून घेतलेला. मी दुपारीच मम्मीने आम्ही बाजारात गेलेलो, सो तो आणलेला. मग तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि इथे हा कांदा, 2 मोठे कांदे घेतले. कांद्याने अजून टेस्ट येते जवळा बनवताना. हा टमॅटो, कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या मी मधून कट केल्या आहेत. आणि हा लसूण. तर कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते. चला, मी ही कढईमध्ये तेल टाकले गरम करायला. आता मी हा लसूण टाकणार आहे. आता मी हा कांदा टाकलाय. फास्ट गॅसवरती मस्त असा ब्राऊन तो कांदा होऊन द्यायचा आहे. कांदा थोडा फ्राय होत चाललेला आहे, ब्राऊन होत चालला आहे. इकडे एका साईडला मी ठेवलेला तवा. तुम्ही तांदळाच्या भाकरी बनवणार आहे जवळासोबत खायला. कांदा आपला ब्राऊन झालाच असेल, आपण टमॅटो टाकू. कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. आता आपण टमॅटो त्याच्यात टाकूया. हा टमॅटो मी टाकते. टमाटर टाकून मस्त त्याला हलवून घेऊया. बघा, हे मसाला मी ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये माझ्या मम्मीने बनवलेला घरचा मसाला, घाटी मसाला. आणि ही मिरची पावडर आहे, एव्हरेस्टची मिरची पावडर, ही एव्हरेस्टची धण्या पावडर. तर आपण ते टाकणार आहोत. आता तुम्ही बघू शकता, हे दोन्ही मिक्स चांगले झालेले आहेत, मस्त झालेलं आहे. त्यात आपण हे मसाले ॲड करूयात. बघा, आता हे तिन्ही मसाले मी कांदा आणि टमाट्यामध्ये चांगलं तर फ्राय करून घेईल. तर तिखट करत नाही, कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी कट करून टाकलेल्या आहेत. आता मी जवळ त्याच्यामध्ये टाकलं. तर हा जवळ ॲड केलेला, त्याला मग मी हलवून घ्यायला. बघा, मी एवढं मीठ ॲड करत, तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता. मी याच्यात हे ॲड करते. वाटलं सर कमी झाल्यावर अजून टाकता येतं, पण जवळा मी मिक्स केलेला आहे चांगला. आता तो शिजतोय. त्याच्यामध्ये काही कोथिंबीर फक्त थोडी वरतून टाकायची. एकदम बारीक गॅसवरती तो होऊन द्यायचा जवळा. आता मस्त हिरवी गार कोथिंबीर कट करून घेतली, ती याच्यावर टाकते. आता ही जो जवळा आहे त्याला आता पाणी सुटेल आणि त्याच्याच पाण्यात ते जवळा तो शिजेल. आपण काहीही करायचं नाही, पाणी वगैरे ॲड करायचं नाही त्याच्यामुळे. त्याच्याच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये तो जवळा होतो. झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे झाकण ठेवलं, थोडा वेळ 2-3 मिनटं त्याला होऊन देणार आहे. बघा, आपला जवळा आणि भाकर दोन्ही रेडी आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा, मस्त भाकर बनवली मी, अशी लाल मस्त सफेद. आणि हा झाला जवळा आपला, हे रेडी आहे. तुम्ही नक्की बघून बघा. भाकर तुम्हाला दाखवलं की भाकर मोस्टली सगळ्यांनाच येते, तर मी जवळा बनवून दाखवला. जवळा आणि भाकर खरंच खूप छान लागतो. तुम्ही बनवून बघा, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.